नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतंच असं जाहीर केलं की 2026-27 साली भारतामध्ये जनगणना होणार आहे। भारतामध्ये हा जो जनगणनेचा इतिहास आहे तो आपल्याला थेट 1830 साली घेऊन जातो। भारतात सर्वात पहिल्यांदा 1830 साली ढाका शहरामध्ये हेनरी वॉल्टर यांनी जनगणना घेतली होती। त्यामुळे आपण हेनरी वॉल्टर यांना फादर ऑफ इंडियन सेन्सस असं संबोधतो। त्यानंतर 1836-37 साली फोर्ट सेंट जॉर्ज यांच्या निरीक्षणाखाली जनगणना झाली। पण खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये जनगणना झाली 1872 साली गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये। पण ती जनगणना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात घेतली गेली होती, त्यामुळे त्याला आपण नॉन सिंक्रोनस सेन्सस असं संबोधतो। खऱ्या अर्थाने सिंक्रोनस सेन्सस म्हणजे एकाच वेळी संपूर्ण भारतामध्ये जनगणना झालेली आहे 1881 साली। त्या जनगणनेमध्ये फक्त आपण काश्मीर वगळला होता, उर्वरित संपूर्ण भारतामध्ये जनगणना झाली होती। आणि 1881 पासून 2011 पर्यंत आपण एक सलग जनगणना घेत आहोत। केवळ 2021 साली कोविडमुळे जनगणना घेतली जाऊ शकली नाही, पण आता ती 2026 आणि 27 साली घेतली जाणार आहे।